मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे पिंपळगाव केतकी या गावात, दिंडोरी तालुक्यात हे गाव येतं. आणि एक व्यक्ती समोर घोडा बैलात एक चाणक्य आणि कुठलंच मैदान न सोडणारी व्यक्ती. तर परिचय करून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध बैलगाडा मालक राहुलदादा पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती आहे. नाशिक जिल्ह्यातलं एक कुठंतरी जवळचे संबंधातलं एक व्यक्ती असणं म्हणजे ही व्यक्ती. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं, एकदा परिचय द्या. माझं नाव अनिल मधुकर बोंबले. बर. पिंपळगाव केतकी. बर. आणि तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोठे बंधूंच्या नावानं आपली गाडी पळती. प्रमोद शेठ बोंबले बैलगाडा संघटनेच्या या नावानं आपली गाडी पळती. नेहमी राहुल दादा तुमचं नाव किंवा तुमच्या बंधूचं नाव स्वर्गीय प्रमोद दादांचं नाव घेत असतं. बैल कुठला तुमच्या हातात आता? आता हा बैल आहे आमचा जुळ्या. बर. जुळ्या बैल आहे. आणि राहुल दादाचं सांगायचं म्हटलं तर आमचे 20 वर्षापासूनचे एक घरगुती एकदम जवळचे संबंध आहे. बरं बरं. जर नाशिक आल्यानंतर आहे ना, आमच्याकडून टाळून जाणं हे कधी राहुल दादाकडून होत नाही, काही नाही. इथं येणारच सगळे एकदम व्यवस्थित आमचे घरचे संबंध आहे. बरं. जुळ्याचा इतिहास सांगा थोडा, मग आपण पुढं चर्चा करूया. जुळ्याचा इतिहास म्हणजे प्रमोद शेठ बोंबले यांची जेव्हा ते एक्सपायर झाले त्याच्या आधी त्यांच्या हातची खरेदी आहे. पण ह्या बैलानं असं नाव केलं का जसं आज मुंबईमध्ये मथुरचं नाव आहे तसं नाशिकमध्ये ह्या बैलानं 3 ते 4 वर्ष 1 नंबरमध्ये नाव, सगळ्यात टॉपच्या गाड्या खेळून एक नामांकित नाव तयार केलेलं. आज आहे ना नाशिक जिल्ह्यात त्याला जुळ्या म्हटलं तर जुळ्या आणि राणा या बैलाला म्हणूनच ओळखतं. घोडा बैलातच ना? घोड्या बैलामध्ये. आणि घोडा कुठला? हा घोडा आता हा गुरु नाव आहे याचं. नवीन आता 1 वर्ष झालं आहे त्याची खरेदी केली. पहिला राणा म्हणून होता, आता तो रिटायर केला. आता हा नवीन पिल घेतलेला आहे, तो बी चांगल्या पद्धतीने खेळतोय. आता बघू. आता गरम दिसतो एकदम ना? हा गरम, एकदम गरम, एकदम उभं राहायला तयार नाही. ते सांगतात ना. जुळ्या किती जाते आता सध्या? आता जुळ्या पूर्ण दाती झालेला आहे आणि आता त्याला म्हणजे चिमटवलेलं आहे बैलाला. आता शक्यतो रिटायरमेंटला आलेला आहे तो. येता त्याच्यावर एवढा लोड नाही देते आम्ही. आता पळवत नाही जास्त काही. 3 फेऱ्याला काय इतिहास आहे तुझा? 3 फेऱ्याला साताऱ्याला आणि इथं घाटामध्ये पळालेलं आहे. पण एवढं आम्हाला त्यात नाही एवढं काही. 3 फेऱ्यामध्ये घोड्या बैला एवढं तिथं नाही. नाशिक भाग म्हटलं तर घोडा बैल हा खेळ जास्त एकदम प्रसिद्ध घोडा बैल म्हटलं तर नाशिक भागात आमचा. कुठली खरेदी होती जुळ्याची? जुळ्याची खरेदी ही 40 गावावरून घेतलेला बैल आहे. किती वर्ष झालं? आता त्याला घेऊन 6 वर्ष झालेले. 2020ची खरेदी ही. बच्चा असताना घेतलेला होता. 2 दात. एक मोठं नाव, त्या नावाच्या सहवासात संपर्कात तुम्ही राहुल दादांच्या. पण कुठेतरी पायरा नाही घडला आतापर्यंत. मथुर सोबत पळायचं योग झाला. मथुर असं आहे का, मथुर आमच्यासाठी डायरेक्ट देव आहे. आणि त्याच्यासाठी आम्हीच घाबरतो. त्याच्या लेवलचा बैल नसल्यामुळं आम्ही कधी रिस्क घेतली नाही त्याच्या बरोबर पळवायची. पण आता एलियन म्हणून नाशिकचाच बैल आहे, तो दिलेला आहे आता आपण. आता बघू कसे योग येतात काय आता मथुर बरोबर पाळण्याचे. एलियन तुमच्या माध्यमातूनच खरेदी झाली? हो, म्हणजे नाशिक जे आहे ना सर्कल, त्यातून आम्ही परत सोनू दादा तसेच वैजापूरचे पंकज शेठ यांच्या ग्रुपमधूनच ते सजेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर एलियन घेतलेलं आहे. काय सांगाल राहुल दादांविषयी? अखंड महाराष्ट्राला माहिती आहे ती व्यक्ती कशी आहे. एक दिलदार, मनाचा दिलदार माणूस, राजा माणूस ओळख आहे. राहुल दादाचं बोलायचं म्हणजे एकदम भोळा आणि एकदम शांत स्वभाव. कोणालाही बी एकदम हसून खेळून बोलणारा माणूस आहे. कधी त्याने गर्व केला नाही पहिल्यापासून. आता तर ठीक आहे, मथुरनं खूप मोठं नाव केलं, पण त्याआधी बी भरपूर बैल येऊन गेले त्याच्याकडे. शंकर म्हणून, राजा म्हणून एकदम टॉपची खरेदी केलेली होती. पण नशिबानं त्यातला एक बैल 2 महिन्याच्या आत मेल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाला. त्यानंतर देवासारखा मथुर भेटला, नंतर मग विषयच नाही. भरपूर आज मथुरचं नाव सांगायची गरज नाही, राहुल दादाचे नाव सांगायची गरज नाही. तुम्ही काय करता उद्योग? मी सर्व्हिसला आहे. इथं एअरक्राफ्ट डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनला मी काम करतो. बरोबर. मग या क्षेत्राकडं वेळ देणं होतं का? हो. या क्षेत्राकडे वेळ द्यायचं म्हटलं तर तसं काही ड्युटी काही तसं ॲडजस्टमेंट करून बाकी आहेच. भाचे लोक वगैरे ते बघतात सर्व. आपण बोलूया त्यांच्याशी पण.
माईक द्या त्यांच्याकडे. मामा या नाही तू. नमस्कार. नमस्कार. एकदा नाव सांगा तुमचं. आपलं नाव अमोल अशोक मौले. बरं, काय करता तुम्ही? बिझनेस आहे आपला फुलांचा. फुलांचा बिझनेस? हो. क्या बात आहे. कोण तुम्ही? मामा, माझे मामा लागतात. मामा भाषेचे. हो. आणि घरातल्या घरात बैल पळतो. हो. आणि इतका मोठा सध्या आता नंदी दावणीला येणार आहे. म्हणजे बरोबर. एका रात्रीपुरतं गवत नाही, आता लोकांची स्वप्न राहतात बैलात बैल पळायला पाहिजे, मथुरच्या गळ्यात पळायला पाहिजे. मथुर आता दावणीला येणार आहे तुमच्या, काय सांगाल? आमच्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. राहुल दादाचे आणि आमच्या मामांचे खूप चांगले संबंध आहे पहिल्यापासून आणि आजही आहे. तर आम्ही मामांनी त्या दिवशीच दादांना फोन केलेला होता का मथुर येणार आहे का, ते बोलले येऊन जाईल म्हणे. त्यासाठी तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात? मी या क्षेत्रामध्ये 4 वर्षापासून आलेलो. 4 वर्षापासून. जुळ्याविषयी काय सांगाल? जुळ्याविषयी तर तो तर काय आमचा किंगमेकरच आहे. जशी मथुरचा राहुलबाईसाठी आहे तशी आमच्यासाठी तो जुळ्या कायम किंगमेकरच आहे तो. बरं, नक्कीच एक योगायोग आहे. सगळ्या गोष्टीला कुठंतरी योग जुळून आला पाहिजे आणि त्याचं नावच जुळं आहे. बरोबर. त्या जुळ्याने कुठंतरी जुळून आणलं सर्वच योग. जुळून आणलेले आम्हाला त्यांनी. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील. आणि ही एकदा गाडी पळवा, माझी तरी इच्छा आहे. कारण की मामाने जसं सांगितलं त्याला रिटायरमेंट द्यायची. 100% आमची खूप सारी इच्छा होती, पण मामा बोलताय आणि- मथुरच्या पाठीमागेच खूप जण वेटिंगला आहेत. आपण थोडं घरचे संबंध असल्यामुळे आपणच थोडं थांबवून घेऊया. आपल्याला काही निम्म्या रात्री लागेल तेव्हा पण मथुर भेटेल. पण बाकी लोकांची खूप इच्छा असते की मथुर सोबत पळायची गाड्यामध्ये. मग त्यामुळे आम्ही मामा बोलले की ठीक आहे आपण करूया नियोजन बॉस. या उद्देशानं लवकरच बोलणं होत आमचं नाही का? नियोजन होऊन जाईल. या उद्देशानं बोलणं होत नाही का पायऱ्याच्या उद्देशानं? राहुल नाही दादांचं. असं तर मामांचं बोलणं तर कंटिन्यू चालू होतं, पण पहिल्याविषयी मामाच कधी आम्ही मामांना बोलतो, पण मामा कधी राहुलबाईंसोबत कधी या गोष्टी बोललेच नाही. ते बोलताय की आपल्याला काही म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपल्या घरचंच काम आहे, त्यामुळे नाही बोलले कधी असं. आता मुलाखतीच्या माध्यमातून दादाला कळणार हो. आणि दादा स्वतः पायऱ्या दादा स्वतःच आम्हाला मामांना सांगणार का नियोजन करूया. चालतं. शुभेच्छा असेल दादा. ठीक आहे, धन्यवाद.